मी माझ्या समोर जेवढे पण लोक आहेत किंवा नाही आहेत त्यांना एकच चीज बोलण्याचं माझी इच्छा आहे यावेळेस की तुम्ही सगळ्यांमुळे मला 1 वर्षामध्ये अशी जिंदगी भेटली जी मी कधी एक्सपेक्टच नाही केली होती. मी 25 वर्ष मुंबईला राहिली, पण ते सोडताना मला काहीच बुरं वाटलं नाही, जेवढं मला फक्त 1 वर्षात मी हर एक पलीकडे जगली. आणि मी जेव्हा घर सोडून जाईल तेव्हा मी फक्त हे माझ्या घरचे 5 माणसं सोडून नाही जाणार आहे. ही पूर्ण कॉलनी जेवढी मला प्यार दिला आणि फुल कॉलनी एक फॅमिली होती. हर एक पल मी हमेशा चांगल्या मेमरीजमध्ये याद करणार. आणखीन काही गलती झाली असेल 1 वर्षात तर त्यासाठी मी दिल से माफी मागते प्रत्येक इन्सानला इथे जे बसले त्याला. आणखीन जे पण चांगले पल मला दिले त्यासाठी मी ग्रेटफुल आहे आणि आभार प्रकट करते की थँक्यू. तुम्ही होते माझ्या लाईफमध्ये प्रत्येक जणला, ते लेकरं असो का मम्मी असो पप्पा असो हर एक जण, किंवा ती कॉलनी असो किंवा हर एक झाड असो काही असो, आपण सगळ्यांनी हर एकची सोबत एन्जॉय केली. हे सगळं मी कवाच इमॅजिन नाही केलं की मला इतकी छान लाईफ भेटेल इकडं आलं की. तर हे सगळं मला कळमनुरीमुळे भेटलंय. तर मला जस्ट ग्रेटफुल आहे मी आणि माझं दिल भरून आलंय. मी त्याचं आभार प्रकट करते तुम्हा सगळ्यांना. आणि काही गलती झाली असेल तर प्लीज माफ करा दिलचे. आणि आजच्यासाठी पण थोडंसं सॉरी करते, मनात काही ठेवू नका प्लीज. प्लीज माफ करा जे काय गलती केली असेल त्यासाठी. आणि थँक्यू मला एवढं छान फॅमिली द्यायसाठी. हीच घर माझी फॅमिली नाही, ही फुल कॉलनी माझी फॅमिली आहे. आणि रडताना मी फक्त ह्यांच्यासाठी नाही रडणार, फुल कॉलनीसाठी रडणार आहे. की इतके वर्ष 28 वर्ष तुम्ही लोकांनी मला एवढा सहारा दिला. आता सगळ्यात मोठी स्टेप मी जीवनाची घेते, त्याच्यासाठी मी तुमच्या दोघांसाठी हे गाणं बोलते. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे. बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे. मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे. तर प्लीज मला आणखीन एक स्टेप ऊंची घ्यायची, तर मला प्लीज हेल्प करा ती स्टेप मी सक्सेसफुली पार करू करके. दोन्ही माझ्या काका आणि डॅडीला हे सांगून. पर्यंत पोहोचण्याआधी आम्हाला प्रवास करावा लागेल. चांदीच्या ताटात सोन्याची चैन, मयूर रावांचं नाव घेते समीर दादाची बहीण.